वेलकम टू ॲड परिवार. सकाळी जे डबे खाली झालेले होते ते सगळे घासून घेतले, राशन भरायचं आहे म्हणून. आणि पाऊस थांबलाय आता म्हणून राशन भरून घेते. हे गवणीला टिफिन केलेला फ्राईड राईस आणि असेच बटाट्याचे काप करून दिलेले. प्रियांशला आणायला आलेली, ते नारळ पडलेलं तेच ते दोघ जण घेतलेलं हातामध्ये. वाशीचं ऑफिस आता बंद झालं, मग काय झालं त्याच्यामुळे परत आपण आपल्या पहिल्यासारखंच वर्क फ्रॉम होम, घरातूनच चाललाय आपला वर्क फ्रॉम होम अभ्यास ऍडव्हर्टायझिंगचा. आपल्या बिझी लाईफ मध्ये सुद्धा आपण म्हणतात ना, मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगणं खूप बरं. तेच असतं. खूप सुंदर आहे जग, ते आनंदाने जगलेलं चांगलं. शाळेत काय काय झालेलं ते सांगते तुम्हाला. त्या बॉलला राऊंड धागा कागद वगैरे बांधून त्याने हे सगळं खेळतोय. सांगतो शाळेत काय काय झालंय ते मला. अर्धा तास पूर्ण तर त्याच्यामध्येच माझा जातो शाळेतून आल्यावर. फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे. हे शिकवलं स्कूल मध्ये. सॅटरडे. हे शिकवलं. थर्सडे विसरतो कसा एव्हरी टाइम. ट्यूजडे. आता काय झालं, थर्सडे. आज वेडनेसडेच्या नंतर थर्सडे, मग फ्रायडे, मग सॅटरडे, मग अगेन संडे. तोंडातलं काढते. हे काढतोय. माहितीये मला. हो. हे कागद. हा थांब थांब थांबाय. अरे चावायची ती काय गोळी आहे काय? नाही मग तिकट लावणार. चावायची, तिकड लागलं तरी खायचं, मस्त लागतं चावल्यावर. हा पाणी पी. नको मला पाणी. पाणी हा करू नको. झालं माझं काम. खूप काय काय चाललेलं असतं की क्रियांश कधी झोप आणि माझी कामं कधी चालू होतात. ह्या क्लायंटचं काम करायचंय, त्या क्लायंटचं काम करायचं असतं. पण काय करणार, ही एक जबाबदारी ही पहिला अगोदर पूर्ण करावी लागेल. मी त्याला झोपायला आधी घेते, बाकीची सगळी कामं बाकी आहेत. मला माझा जीएसटी करायचंय, तर जीएसटी आता तेच ह्याला झोपेल आणि त्याच्यानंतर ते जीएसटीचं करेल. की कपडे पण घडी करून ठेवलेस, नंतर ठेवेल आपण. त्याच्यात माझा अजून वेळ जाईल. घरची कामं काही नंतर पण करता येईल. अगोदर फर्स्ट ह्याला झोपवण्याचंय, नंतर माझी कामं करायची आहेत. त्याच्यामुळे ह्याला आधी झोपवते आणि नंतर मग सगळी कामं करायला घेते. प्रियांशला लवकरात लवकर जेवून त्याला झोपवण्याचा माझा प्रयत्न असतो. बिकॉज तो झोपला त्याच्यानंतरच माझी ऑफिसची कामं करायला रेडी असते. 3 महिन्याचे जीएसटीचे डिटेल्स कम्प्लीट करायचे, त्याच्यामुळे अर्ध केलं आणि मग नंतर चहा काही घ्यायला घेतलं. भांडी लावली ती, पण त्या पूर्ण कम्प्लीट होणार नाहीये 1-2 तासामध्ये, म्हणून थोडंसंच केलं आणि नंतर म्हणाले नंतर करते. बाकीची जी ॲड्स करायच्या होत्या नोटीसच्या, त्या केल्या कम्प्लीट. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिलीज करायच्या होत्या, त्या कम्प्लीट करून टाकली. किती सुंदर संध्याकाळ होत चाललेली आहे. बरं वाटतं, हे एकांतपणा खूप बरं वाटतं. पापडीची भाजी करते आणि सकाळसाठी आपली भेंडीची भाजी करते. हे आता संध्याकाळच्या वेळेला. राई जिरं आणि कांदा टाकले, आलं लसणाची पेस्ट टाकले. क्रियांश ट्युशनला जातो तेव्हा मग मी संध्याकाळचं जेवण करून घेते.
आता पापडीची भाजी केली आणि चपाती. वरण भात तर दुपारीच झालेलं माझं अगोदरच. संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत मी जेवण करून घेते संध्याकाळचं, म्हणजे बरं पडतं. क्रियांश नसतो त्यावेळेला. आणि मग झाडू वगैरे मारून मग लाईट चालू करते. आवनीची ना आवडती भाजी पापडीची. तिला व्हेज जास्त आवडत नाही, म्हणून तो म्हणाला की थांब मी भरवतो तुला पापडीची भाजी, तू टीव्ही बघ. Process with approval. पापड नाही दिला क्रियांश, एवढा मोठा वाईट. एखादी हा का, ठीक आहे. चलो नो बाहर निकल. चलो मिस. अरे बाइक तो बैठूं की गाड़ी तो निकाल दो, कब तक डालूंगा तत्काल बाद निकाल दो. हाँ तुम बोलिए. अच्छा हाँ ठीक है आप निकालो. मैं नहीं चल सकती इसमें. हाँ भी हाँ मैं आई हेल्प कर. तो बड़ा कवर सोता हूँ. तो आप क्या करवा दो. अरे हळूहळू खाऊ दे. मैं कहीं नहीं गया, मम्मी कहीं क्रियांश तू पण बोल. क्या वो आजा 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 आजा. त्याला बरोबर का आवडी एवढं स्वतः खाते, त्याला बरोबर. रेडी होते. हे माझं रात्रीचं जेवण. वरण भात, चपाती, पापडीची भाजी आणि नाचणीचे पापड आहे, कांदा. आमच्या हो अजून जागे आहेत, टीव्ही बघतात आहेत. ते माझं काम पेंडिंग आहे, ते जीएसटीच मी करत होते. दोघं झोपलेत मुलं, मग ते मी झोपल्याशिवाय ते झोपत नाही, त्याच्यामध्ये टीव्ही बघत आहेत. मी आपलं काम करायला घेते जीएसटीचं. एक चॅप्टर क्लोज झाला, आता दुसरा चॅप्टर ओपन करायची वाट बघते, बघूया म्हणून. खूप रात्र झालेली, खूप उशीर झालेला, शरीर पूर्ण थकलेलं आहे. पण हे काम पण इम्पॉर्टंट आहे. जे आपण घेतलेलं आहे काम बिझनेसचं, ते आवडीने केलं तर खूप मजा येते. तर मन भरून काम केलेलं एन्जॉयमेंट सारखं ती लाईफ खूप सुंदर जाते. त्याचप्रमाणे आहे. चला आता बाय, गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग माय स्वीट यूट्यूब फॅमिली. गुड नाईट.